नमस्कार. डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत तांबडी माती या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात दादा कोंडके यांनी पहिल्यांदा काम केले आणि त्यानंतर दादांनी मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य केले. 60 ते 70च्या दशकात दादा कोंडके यांचे विच्छा माझी पुरी करा हे नाटक हाऊसफुल सुरू होते. संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी प्रदेशात याचे प्रयोग होत होते. दादा कोंडके हे नाव प्रसिद्ध होत होते. त्या काळात प्रसिद्ध गायिका आशा भोसले या दादांच्या फार मोठ्या फॅन बनल्या होत्या. दादांच्या प्रत्येक प्रयोगाला त्या यायच्या. प्रयोग झाल्यानंतर दादांना भेटायच्या. एकदा आशाताईंनी दादांची भेट मराठी चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांच्याशी घालून दिली आणि दादा कोंडके यांना गुरु मिळाला. भालजींनी दादा कोंडके नावाच्या माणसाच्या आयुष्याचे सोनं बनवले. तर भालजी पेंढारकर यांनी दादा कोंडके यांना 1969 साली तांबडी माती या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. गायत्री चित्रच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद सर्व काही भालजी पेंढारकर यांचे होते. चित्रपटाचे संगीत आनंदधन म्हणजेच लता दीदी यांचे होते. यातील गाणी योगेश आणि शांता शेळके यांनी लिहिली होती. या चित्रपटात अनुपमा, आशा काळे, झुंजारराव पवार, दादा कोंडके, मधू भोसले, ललिता पवार, विनय काळे, शक्ती कुमार असे कलाकार होते. या चित्रपटातील जीवा शिवाची बैलजोडी किंवा जा जा राणीच्या पाखरा तू जा भरारा किंवा माझ्या कपालीचं कुंकू अशा सुमधुर गाण्यांनी चित्रपटाला सजवले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती या कुस्तीतील केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा गुंफली गेली होती. आजही एक अजरामर चित्रपट म्हणून तांबडी माती हा चित्रपट पाहिला जातो. हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तरीही कमेंट करा. जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री 7:30 वाजता आपल्या DSD मराठीवर.